हिरवं जग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण घेवडा या पिकाबद्दल माहिती घेणार आहोत. घेवडा हे भारतातील लोकप्रिय आणि पौष्टिक पीक आहे, ज्याचा आहारात विविध प्रकारे उपयोग होतो. घेवड्याच्या शेंगा आणि बिया दोन्ही आहारात वापरल्या जातात. घेवड्याची भाजी, उसळ आणि राजमा करी हे खाद्यपदार्थ भारतीयांच्या आहारात महत्त्वाचे स्थान राखतात. घेवड्यामध्ये प्रथिने, तंतू, क जीवनसत्व आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतात, ज्यामुळे हे पौष्टिक आणि आरोग्यदायी मानले जाते. महाराष्ट्र, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये घेवड्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. घेवडा हे नगदी पीक म्हणून ओळखले जाते, कारण याची मागणी वर्षभर असते. बाजारपेठेतील वाढती मागणी आणि निर्यातीच्या संधीमुळे घेवडा पिकाचे महत्त्व वाढले आहे. घेवडा पिकाच्या वाढीसाठी योग्य हवामान आणि जमिनीची निवड महत्त्वाची आहे. या पिकाची वाढ उष्ण आणि कोरड्या हवामानात चांगली होते. घेवड्याच्या पिकासाठी 20 ते 30 अंश सेल्सिअस तापमान सर्वोत्तम आहे. कमी तापमान पिकाची वाढ मंदावते. जर जास्त तापमानामुळे फुलधारणेत अडथळा येऊ शकतो. घेवड्याला उष्ण कोरड्या हवामान आवश्यक असते. दमट हवामान बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते, त्यामुळे हवामानाच्या बदलानुसार नियोजन करणे गरजेचे आहे. घेवड्याच्या पिकासाठी पावसाचे प्रमाण 50 ते 100 सेल्सिअस असावे. पाऊस कमी पडल्यास सिंचनाच्या पद्धतीचा वापर करावा. 65% ते 80% आर्द्रता घेवड्याच्या वाढीसाठी पोषक असते. आर्द्रतेत वाढ झाल्यास बुरशीजन्य रोगाची शक्यता असते. घेवड्यासाठी लागवड मध्यम ते भारी जमिनीत करता येते. मातीतील पाण्याचा निचरा चांगला असल्यास उत्पादन वाढ होते. जमिनीची सामू 6.5 ते 7.5 दरम्यान असावा. अत्यंत आम्लीय किंवा अत्यंत अल्कधर्मी माती घेवडा पिकासाठी योग्य नाही. जमीन भुसभुशीत असावी आणि सेंद्रिय घटक जास्त असावे. नांगरणी आणि कोळवणी करून ढेकळे फोडून जमीन तयार करावी. हेक्टरी 20 ते 25 टन शेणखत मिसळल्यास मातीची सुपीकता वाढते आणि पोषक तत्वाची उपलब्धता होते. घेवडा पीक विविध हंगामामध्ये घेतले जाऊ शकते. खरीप,